बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला। राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झाल्याचा पुनरुच्चार राज यांनी केला। ब्राह्मण आहेत म्हणून वृद्धापकाळात बाबासाहेब पुरंदरेंना पवारांनी त्रास दिला असा आरोपही त्यांनी केला। जेम्स लेनच्या पुस्तकाचा वापर करून पवारांनी जातीपातीचं विष पाजल्याचा घणाघातही राज ठाकरेंनी केला। राज ठाकरेंवर आव्हाडांनी टीका केली आहे। पवारांनी कधी जातीयवाद मानला नाही, कधीतरी चैत्यभूमीवर जा असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय। राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी काल केला होता। काँग्रेस आणि अन्य पक्षांवर राज ठाकरे बोलले तर जनता त्यांना महत्त्व देणार नाही, म्हणून ते केवळ शरद पवारांवर टीका करतात असा टोला जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावलाय। राज ठाकरेंनी मुस्लिमांना अल्टिमेटम दिलेला नाही तर राज्य सरकारला दिलाय। सरकार काय कारवाई करते ते पाहायचं अशी प्रतिक्रिया एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी दिली। राज ठाकरेंनी पोलीस नियमांचं उल्लंघन केलंय, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ असा इशाराही जलील यांनी दिलाय। भोंग्यांवरून हिंदू मुस्लिमांमध्ये राज्यात वाद वाढण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत गृहमंत्री वळसे पाटलांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोंगे काढले तर तुमच्या देवाच्या कार्यक्रमांचं काय असा सवाल त्यांनी उपस्थितांना केलाय। आता जर दुसऱ्याची खपली काढायला गेलो तर आपल्याच अंगावर येणार असल्याचंही वळसे पाटलांनी स्पष्ट केलंय। राज ठाकरेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाष्य टाळलं। जे बोलायचं ते 14 तारखेच्या सभेत बोलीन असं ते म्हणाले। राज ठाकरेंच्या भाषणानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडता कामा नये अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे। राज ठाकरेंच्या भोंग्यावरील भूमिकेवरून असदुद्दीन ओवैसींनी निशाणा साधला। हिंदुत्वाच्या विचारधारेवर कोणता पक्ष आहे यासाठी सर्व पक्षांची स्पर्धा सुरू आहे। भाजपनं मुस्लिम द्वेषाची पेरणी केली आणि त्याचा त्रास मुस्लिम धर्मीयांना सहन करावा लागतोय। भोंग्यांवरून सुरू असलेल्या वादाचा दाखला देत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी राज ठाकरेंना टोला लगावलाय। राज ठाकरे हे डोंबाऱ्याच्या खेळातलं माकड आहेत अशा शब्दात शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी बोचरी टीका केली। माकडाला नाचवणारा डोंबारी कोण हे जनतेला माहिती आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय। औरंगाबादमध्येच शिवसैनिक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली। राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम काही लोकांकडून केला जातोय असा आरोप राजू शेट्टींनी केलाय। जर भोंगे उतरवल्यानं शेतकऱ्यांना वीज मिळणार असेल, इंधनाचे दर कमी होणार असतील, खतांच्या किमती कमी होणार असतील तर मी 6 तास नमाज आणि हनुमान चालीसा पठण करायला तयार आहे असंही राजू शेट्टींनी म्हटलंय। भोंग्यांवरून राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर मनसेकडून उद्या अक्षय तृतीयेला महाआरतीचं आयोजन केलंय। हनुमान चालीसानंतर मनसेनं राज्यभरात महाआरतीचं आयोजन केलंय। प्रभादेवीला अमित ठाकरेंच्या उपस्थितीत संध्याकाळी 6:30 वाजता महाआरती होईल। राज ठाकरेंच्या कालच्या सभेनंतर आता मनसेनं महाआरतीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे। तर इकडे राज्यात भोंग्यावरून वाद सुरू असताना तिकडे उत्तर प्रदेशात बेकायदा भोंगे उतरवण्याची मोहीम जोरदार सुरू आहे। 26 एप्रिलपासून भोंगे उतरवण्याची मोहीम सुरू आहे। आतापर्यंत धार्मिक स्थळांवरचे 53,942 बेकायदा भोंगे उतरवले तर यावेळी 60,000 भोंगे हे आवाज नियमानुसार असल्याचं आढळलंय। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून ही माहिती समोर आली आहे। मालेगावातल्या मुस्लिम बहुल भागात भोंगा प्रकरणाचे पडसाद उमटतात। मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर मोक्कांतर्गत कारवाईची मागणी केली आहे। माजी आमदार आसिफ शेख यांनी ही मागणी केली। भोंग्यांबाबत सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकार जे आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे। राणा दाम्पत्याला बेल मिळणार की जेल कायम राहणार याचा निर्णय आज होतोय। मुंबई सत्र न्यायालयात राणांच्या जामीन अर्जावर आपला निकाल आज जाहीर करेल। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात 2 गुन्हे दाखल आहेत। 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल आहे। 24 एप्रिलपासून दोघेही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत।
ठाणे सत्र न्यायालयानं दिलासा नाकारल्यानंतर भाजप आमदार गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. 65 तासांच्या या दौऱ्यात ते 25 कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत. 50 व्यावसायिकांसोबत चर्चाही करणार आहेत. राज्यात 2 महिन्यात उष्माघाताचे 25 बळी गेलेत. ही गेल्या 8 वर्षातली उच्चांकी नोंद आहे. 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. सर्वाधिक म्हणजे तब्बल 44 मृत्यू नागपूरमध्ये आहेत. विदर्भात सध्या बहुतेक भागात पारा 45 अंशांच्या पुढे आहे. नागपूरमध्ये 11 जणांचा तर जळगावात 4 जणांचा बळी गेलाय. गोंदिया जिल्ह्यातल्या सौंदड रेल्वे टोलीच्या शेतशिवारात एका वृद्धाचा मृत्यू झाला. वसंता खडके या 64 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. धानाची गंजी तयार करत असताना अचानक त्यांना भोवळ आली आणि मृत्यू झाला. मजुरांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली. रुग्णालयात त्यांना मृत घोषित केलं. उष्माघाताबाबत केंद्र सरकारनं राज्यांना पत्र लिहून सज्ज राहण्याच्या सूचना केल्यात. उष्माघाताबाबत राज्यांनी केंद्राच्या गाईडलाईन्सचं पालन करावं, नॅशनल ॲक्शन प्लॅनवर लक्ष केंद्रित करावं असं केंद्रानं पत्रात म्हटलंय. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने नियमावली तयार करावी, आरोग्य सुविधा वाढवाव्या, उष्माघाताशी संबंधित औषधांचा पुरेसा साठा तयार करावा असं केंद्रानं म्हटलंय. यवतमाळमध्ये पारा वाढताच ट्रान्सफॉर्मर पेटण्याच्या घटनाही वाढल्या. बोरगावमध्ये अचानक स्पार्क झाला आणि मुख्य रस्त्यावरच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली. यावेळी मोठा आवाज झाल्यानं परिसरातले रहिवासी घाबरले. रेती माती फेकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वर्ध्यात कारंजा शहरासह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात तापमान 45.1 अंशावर गेलं असताना वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. मात्र पावसामुळे कारंजा उपबाजार समिती परिसरात साठवलेला गहू, हरभरा, तूर हा सगळा शेतमाल भिजलाय. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचंही नुकसान झालंय. अमरावतीत मेघगर्जनेचा पाऊस बरसला. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतातील भाजीपाला, आंबा, लिंबासह पिकांचं काही प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. उद्या आणि परवा विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचाही अंदाज आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर आणि उस्मानाबादेत 3 आणि 4 मे रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. एकीकडे देशात उन्हाच्या झळा बसतायत तर दुसरीकडे कर्नाटकच्या अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडलाय. अनेक भागात पाणी साचल्याचा फटका वाहतुकीलाही बसला. 3 तास वाहतूक ठप्प होती. रेल्वेनं पासधारकांना कोणताही दिलासा दिलेला नाही. मासिक, त्रैमासिक पासचे दर जैसे थे ठेवण्यात आलेत. केवळ एसी आणि फर्स्ट क्लासच्या तिकिटात रेल्वेनं कपात केली आहे. 5 मे पासून नवे तिकीट दर लागू होतील. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता बेस्ट बसची 24 तास सेवा सुरू झाली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त ही सेवा 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यात बॅगवीपर्यंतचं प्रवास भाडं 175 रुपये, ठाणे तसंच वाशीपर्यंतचं भाडं 150 रुपये असेल. आता मालगाड्या ही सुपरफास्ट चालवण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी चेन्नईनं कोच फॅक्टरीत 25 गाड्या तयार करायला सुरुवात केली. तेव्हा आता मालवाहतूकही सुपरफास्ट होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प झालेली एसटीची प्रवासी सेवा आता रुळावर येते. 90% कर्मचारी कामावर हजर झालेत. गाव तिथे एसटी दिसतीये. सध्या 12,323 एसटी बस राज्यभरात पुन्हा धावत आहेत. तसंच प्रवासी वाढल्यानं उत्पन्नातही वाढ झाली आहे. रेल्वे प्रवाशांची तहान भागवण्यासाठी IRCTCनं अनेक रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन्स बसवल्यात. पण 2 वर्षांपासून रेल्वे स्थानकावरच्या वॉटर वेंडिंग मशीन धूळ खात पडल्यात. त्यामुळे स्वस्त दरातील पाण्यासाठी रेल्वे प्रवाशांचा घसा कोरडाच आहे.
टाटा मोटर्स कंपनीनं चालू आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन वाढवण्याची घोषणा केली आहे। हे उत्पादन वर्षाअखेर 80,000 पोहोचणार आहे असा अंदाज कंपनीनं व्यक्त केलाय। कंपनीनं गेल्या आर्थिक वर्षात 19,000 ईव्हीची निर्मिती आणि विक्री केली आहे। विमानांसाठी लागणाऱ्या इंधनाचे दरही 3% वाढलेत। यंदाच्या वर्षी ही 9वी दरवाढ आहे। जागतिक बाजारपेठेत इंधन दरात वाढ झाल्याने ही दरवाढ झाली आहे। विमान इंधन दरात वाढ झाल्याने आता विमान प्रवासही महागणार आहे। आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थी पालकांना 10 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। ही मुदतवाढ अंतिम यादी असल्याची माहिती प्राथमिक संचालनालयाकडून देण्यात आली। काही पालकांनी, संस्थांनी, लोकप्रतिनिधींनी विनंती केली होती, त्यामुळे ही मुदत वाढवून दिली आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या वळती इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य अश्वारूढ पुतळ्याचं गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण झालं। या ठिकाणी आकर्षक विविधरंगी विद्युत रोषणाई केली होती। 45 लाख रुपये खर्च करून लोकवर्गणीतून महाराजांचा हा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभारला आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिलाय। राष्ट्रवादीकडच्या कामगार खात्यावर त्यांनी टीका केली। अधिकारी परप्रांतीय ठेकेदारांना मोठी ताकद देत आहेत। मी कामगार मंत्री नसलो तरी शिवसेनेचा मंत्री म्हणून सांगतो, स्थानिकांवर अन्याय होत असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। पुण्यातल्या वेल्हा तालुक्यात राजगड किल्ल्यावर दुर्गार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी 7 लाकडी दरवाजे किल्ल्यावर बसवण्यात आले। राजगड दरवाजा परिसर विविध रंगांच्या फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेला। यावेळी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं सह्याद्रीचा परिसर दुमदुमून निघाला। रमजानच्या शेवटच्या दिवशी शिरखुर्मा तयार करण्याचे वेध सगळ्यांना लागलेत आणि त्याचं सामान खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे। पण शिरखुर्मा बनवण्यासाठी लागणारं तेल, तूप, शेवया, दूध, सुकामेवा सगळंच साहित्य महागल्यामुळे ग्राहक कमी प्रमाणात विकत घेत आहेत। त्यामुळे व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका बसतोय। मालेगावात ईदसाठी जय्यत तयारी सुरू आहे। रमजान ईदच्या सामुदायिक नमाज पठणासाठी ईदगाह मैदानावर लाखो मुस्लिम बांधव जमतात। कोरोना निर्बंधामुळे सामुदायिक नमाज पठण 2 वर्ष झालंच नाही। पोलीस आणि प्रशासनानं तयारीची पाहणी केली। कायदा सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलिसांनी कंबर कसली। सकाळी 8:30 वाजता मुख्य ईदगाह मैदानावर नमाज पठण होईल। चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर इथे बिबट्यानं हल्ला केलाय। गीता मेश नाम या 47 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे। ती घरकाम करत असताना बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला, त्यामुळे सध्या परिसरात दहशत आहे। वन विभागानं तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करतायत।